आज देशाचा 77वा प्रजासत्ताक दिन देशभरात उत्साहात साजरा झालेला आहे। महाराष्ट्रात देखील आपापल्या पालकमंत्र्यांनी आपापल्या ठिकाणी हे ध्वजवंदन केलेलं आहे। साताऱ्यात पालकमंत्री शंभूराज देसाई, कोल्हापुरात पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, नागपुरात चंद्रशेखर बावनकुळे, नाशिकमध्ये गिरीश महाजन, हिंगोलीत नरहरी झिरवाळ, छत्रपती संभाजीनगरात संजय शिरसाट, सिंधुदुर्गात नितेश राणे तर वाशिममध्ये दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते हे ध्वजवंदन करण्यात आलेलं आहे। तर अमरावतीत दादा भुसे, अहिल्यानगरमध्ये राधाकृष्ण विखे पाटील तर बीडमध्ये बाबासाहेब पाटील यांनी देखील ध्वजवंदन केलेलं आहे। तर चंद्रपुरात डॉक्टर अशोक उईके, सोलापुरात जयकुमार गोरे, जळगावात गुलाबराव पाटील, धुळ्यात जयकुमार रावल तर गडचिरोलीत आशिष जयस्वाल यांच्या हस्ते हा ध्वजवंदन सोहळा पार पडलेला आहे। तर मुंबईत देखील ध्वजवंदनाचा उत्साह पाहायला मिळाला। मुंबईत भूषण गगराणी, सुनील तटकरे, सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष कार्यालय तसेच कैलाश शिंदे मनपा आयुक्त, अभिनव गोयल यांच्या हस्ते हे ध्वजवंदन करण्यात आलेलं आहे। तिकडे नागपुरात राजेश लोहिया जे संघ मुख्यालयात त्यांनी हे ध्वजवंदन केल्याचं पाहायला मिळालं। तर दिल्लीमध्ये नितीन नबीन, ओम बिर्ला, प्रल्हाद जोशी यांनी देखील हे ध्वजवंदन केलेलं आहे। लखनौमध्ये योगी आदित्यनाथ, तमिळनाडूत के स्टॅलिन, पाटण्यात आरिफ मोहम्मद खान यांच्या हस्ते हा ध्वजवंदन सोहळा या ठिकाणी पार पडला। आज भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन साजरा होतोय। याच निमित्ताने दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजवंदन पार पडलंय। ठाण्यातील पोलीस मैदानात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते ध्वजवंदन झालं तर पुण्यातील पोलीस मैदानात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते ध्वजवंदन सोहळा पार पडलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।